Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्य जगत असताना दुःख हे येणार आहे. त्या दुःखाला फेस करत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, कसं आहे, जे आपल्या समाजात घडतं तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. जे आपल्या अवतीभोवती घडत असतं तेच तुमच्या डोळ्यासमोर उजागर करण्याचा प्रयत्न मी करत असतो. त्यात जिवंत घडामोडी असतील, जिवंत उदाहरणं असतील, कथा असतील, ऐतिहासिक गोष्टी असतील, तेच तुमच्या समोर मी घेऊन येत असतो. पुरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, होटामध्ये हसू जरी कणा वाकला. घडी भरतो थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गळ्या उमगाया बापर, उमगाया बापर. मित्रांनो, गाण्याचे बोल आणि थंबनेल बघून संदर्भ तुमच्या लक्षात आला असेल. तर मित्रांनो, आपल्या मित्रांनो, मी विकासाबद्दल बोलणार आहे. पण रस्ते, इमारती, मेट्रो किंवा मोबाईल नेटवर्क्स या विकासाबद्दल नाही, तर त्या विकासाबद्दल बोलणार आहे. तिथे घर मोठी झाली, पण जे माणसांची मन आहेत ते लहान झाली. आज आपण पाहतो देश पुढे चाललाय, सत्य आहे, पुढे देश जातोय आपला. डिजिटल इंडिया ते स्वप्न साकार झालेलं आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. आपल्याला माहित आहे देश पुढे जातोय, काही गोष्टी टेक्नॉलॉजी आता आपल्या भारतात आलेली आहे आणि असा विकास हळूहळू होतोय. जी आपल्या देशाची ती प्रगती होते हे पण तुम्हाला माहित आहे, कारण आपण सर्व हुशार आहेत. आपल्याला सर्व कळतं, चांगलं वाईट या गोष्टी कळत असतात. शिक्षण चांगलं असेल मित्रांनो, तर प्रदेशात किंवा फॉरेन मध्ये आपल्याला नोकरी मिळतात, हे पण एक सत्य आहे. नोकरी मिळते, पण कॅपेबल असाल तर नोकरी नक्की मिळते, ते पण कुठं भारतात नाही, फॉरेन मध्ये. पण मित्रांनो, एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये नक्की द्या. जर विकास होत असेल, वृद्धाश्रम का भरत आहेत? ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं, पडलो तेव्हा उचललं, आपल्यासाठी स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवलीत. बरोबर आहे, आई बाबा आपली स्वप्न मारून टाकतात, कारण त्यांना घडवायचं आपल्याला असतं. लहानपणापासून आपण जर पडलो, ते उचलतात आपल्याला, आपली काळजी घेतात. आज त्याच आई वडिलांना वृद्धाश्रमात जागा दिली जाते. हे एक समाजाचं काळे सत्य मी तुमच्या डोळ्यासमोर उजागर. एखाद्या आईबाबांना जर एक्झाम्पल वृद्धाश्रमात ठेवलं, तर त्यांची डोळे, त्यांची नजर खिडकीच्या बाहेर डोकावत असते. त्यांच्या मनात प्रश्न असतात. मित्रांनो, कसं आहे, एक आशा असते मनामध्ये. का डोकावतात? की कोणीतरी भेटायला येईल, ही भाबडी आशा त्यांच्या मनात असते. त्यांना वाटतं की कोणीतरी येईल, माझी चौकशी करेल, माझा मुलगा येईल, माझी मुलगी येईल, माझे भावकीमधलं कोणीतरी येईल, मला बघेल. या आशेने त्यांचे डोळे खिडकीच्या बाहेर डोकावत असतात, बघत असतात. मित्रांनो, थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया. आपण लहान होतो मित्रांनो. लहानपणी आपण जर पडलो किंवा रडत असलो, तर आई बाबा लगेच धावून यायचे. डोळ्यासमोर चित्र, ते पण उभं करा, काय नाही राजा, काय नाही सोन्या, असं आपल्याला सांगून आपल्याला आपुलकीचा एक हात मायेने जवळ घेतलं जात होतं. पण परिस्थिती आज बदललेली. आज वृद्धाश्रमामध्ये आई बाबा रडतायत आणि आपण काय बोलतो, मी बिझी आहे. हा विकास आहे का मित्रांनो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला अधिकार दिले, संविधान दिलं. त्यांनी कुटुंब तोडायला सांगितलं का? असा प्रश्न माझा आहे तुमच्याकडे. आज
समाजामध्ये आपल्याला असे काही चित्र बघायला मिळतात. त्याने मनाला चटका लागतो की अशी दयनीय परिस्थिती का महाराष्ट्रात तयार होते, वृद्धाश्रम का भरत आहेत. या गोष्टीवर जर सखोल विचार केला तर मन आणि विचार म्हणजे यांच्यामध्ये गुंता झालेला तुम्हाला दिसेल. असं का होतंय मित्रांनो, यावरती विचार करा एकदा. आणि जे काही असेल ते कमेंट्स मध्ये मला कळवत चला. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण दिलं, पण आईवडिलांना विसरणं. सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला शिक्षण दिलं, आईवडिलांना विसरणं हे शिक्षण आहे का मित्रांनो? हा पण एक मोठा प्रश्न आहे. आपण शिक्षित झालो, चांगल्या पदावर पोहोचलो, शिक्षण घेऊन चांगल्या पदावर पोहोचलो, शिक्षित झालो, मुलगा परदेशात आहे मित्रांनो. आज जर तुम्ही बघितलं, फॉरेन मध्ये मुलगा आहे, मुलगी दुसऱ्या शहरात आहे, आणि लग्न होऊन मुलगी दुसऱ्या शहरात आहे, मुलगा फॉरेन मध्ये आहे, आई वडील एकटे आहे, आणि हे मुलगा आणि मुलगी एक निर्णय घेत आहेत की एकटे जे आई वडील आहेत त्यांना वृद्धाश्रमात ठेवूया, त्यांची तिथे काळजी घेतली जाईल. आज समाजामध्ये हे पण आपल्याला बघायला मिळत आहे. वृद्धाश्रमात काळजी घेतली जाते मित्रांनो, पण तिथे प्रेम मिळतं का? हा पण एक मोठा प्रश्न आहे. औषधी मिळते वृद्धाश्रमात, औषधी तुम्हाला मिळेल मित्रांनो, पण आपुलकी नाही मिळणार. आपण काय म्हणतो, आम्हाला हे आयुष्य आहे. नक्की जगा मित्रांनो, चांगलं आयुष्य जगा, मोठे व्हा, पण इतके मोठे होऊ नका की आई वडील आपल्याला छोटे वाटायला लागणार, लहान वाटायला लागणार. मित्रांनो, एक एक्झाम्पल म्हणून किंवा एक मनाचं समाधान म्हणून एकदा तरी वृद्धाश्रमात व्हिजिट करा, त्या ठिकाणची परिस्थिती बघा, अनुभव घ्या, त्यातून काय शिकायला मिळतं. आणि ते चेहरे, त्या नजरा कोणाला तरी शोधत असतात. तुम्ही जर वृद्धाश्रमात गेला असाल तर त्या नजरेमध्ये तुम्हाला एक प्रश्न भेसळवत असेल. त्या आईबाबांच्या नजरेत एक प्रश्न असतो की माझं मूल मला का विसरलं, असा एक प्रश्न त्यांच्या मनात नेहमी येत असतो की आमचं कुठे काय कमी पडलो, त्याला शिक्षण दिलं, मोठं केलं, घडवलं, चांगल्या जॉबवर त्याला लावलं, त्याच्यासाठी किती कष्ट केले, आज तेच मूल आम्हाला या वृद्धाश्रमात ठेवून गेलं. मग आमचं चुकलं कुठं, आमचं मूल आम्हाला विसरलं का? असे हजारो प्रश्न त्या आईबाबांच्या मनामध्ये. आपण म्हणतो मित्रांनो की आई बाबांना किंवा आई वडिलांना तिथे सवय होईल मित्रांनो, पण आपल्या प्रेमाची सवय नाही होणार त्यांना, हे पण लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो. वृद्धाश्रमामध्ये त्यांना सवय होईल, पण कसली, ते फक्त एकटेपणाची सवय होईल. विकास म्हणजे आजची जर परिस्थिती लक्षात घेतली की मोठे घर, महागडी गाडी, की आई वडिलांसोबत शांत बसून घेतलेला एक कप चहा. मित्रांनो, विकास म्हणजे काय तर मोठे घर, महागडी गाडी, की आईबाबांसोबत शांत बसून एक कप सकाळचा चहा, ती खरं श्रीमंती आहे, तो खरा विकास आहे मित्रांनो. आज प्रगतीच्या नावाखाली वेग वाढवलाय, जो धावपळ, ज्याला बघितलं तो धावपळ करत आहे मित्रांनो. आज प्रगतीच्या नावाखाली म्हणजे सक्सेस आपण मिळवतोय, पण त्या नावाखाली आपण आपलं दिशा हरवतोय. जर विकासामुळे आईबाबांना एकटेपणा वाटत असेल तर तो स्वार्थ आहे मित्रांनो. कारण का, आईबाबांना आपण एका अशा ठिकाणी जाऊन ठेवतोय, त्या ठिकाणी त्यांना किती मनस्ताप होत असेल ते फक्त त्यांच्या जीवांना माहित आहे. हा स्वार्थ आहे, विकासाच्या नावाखाली हा स्वार्थ आहे, हा कुठेतरी थांबला गेला पाहिजे. असा संकल्प, असा विचार मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे मित्रांनो. काळ, वेळ कोणासाठी थांबत नाही. आज ते म्हातारे आहेत, उद्या आपण पण होऊ म्हातारे. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. आणि समाज आरसा असतो मित्रांनो. आपण त्यांच्यासोबत जे करतोय तेच आपली जे मुलं आहेत ते आपल्या सोबत करतील. कसं आहे,
जे समोरचं आपण करत राहिलो तर आपली मुलं सुद्धा आपल्या सोबत एक दिवस असं करतील आणि आपल्याकडून काय शिकायला मिळेल त्यांना, हे पण महत्वाचं. आई वडिलांना पैसा हवा नसतो, त्यांना हवा असतो तो तुमचा वेळ. त्यांना मोठ्या भेटवस्तू हव्या नसतात मित्रांनो, त्यांना हवा असतो एक साधा प्रश्न की तुम्ही कसे आहात, असा आपुलकीचा प्रश्न त्यांना हवा असतो. मित्रांनो, आज एक छोटासा डेमो करायला सांगतो, नक्की करा बर का. काय करायचं माहित आहे, आपल्या आईला विचारा दमलीस का, आणि जे रिॲक्शन येईल त्या आईचं त्या माऊलीचं ते मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आपले जे बाबा असतील त्यांना विचारा की मी जे म्हणजे त्यांना सांगा की जे मी आहे फक्त तुमच्यामुळे आहे, त्यांच्या डोळ्यात. आणि त्यांच्या तुम्हाला दिसेल की त्यांच्या डोळ्यामध्ये किती समाधान असेल, त्यांच्या मन असं तृप्त होईल. त्यांना फक्त एक आपुलकीचा शब्द बोला की जे मी आहे तुमच्यामुळेच आहेत. त्यांना ह्या गोष्टी हव्या असतात. आजच्या तरुण पिढीने त्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. कदाचित तुमचे बाबा तुम्हाला बोलणार नाही, काहीच बोलणार नाही, पण त्यांचं मन, त्यांचं जे आहे डोळ्यात ते पाणवतील. कारण त्यांना ह्याच गोष्टीची गरज असते जास्त, की आपला मुलगा आपल्याशी आपल्या बरोबर कशी वागणूक करतोय हे महत्वाचं आहे. आणि मी ते तुमच्या डोळ्यासमोर तेच उजागर करत असतो, जे ऑब्झर्व करतो तेच तुम्हाला सांगत असतो. जे समाजात घडतं किंवा आपल्या अवतीभोवती अशा गोष्टी घडतात, वृद्धाश्रम भरत आहेत, कुठेतरी ते थांबलं गेलं पाहिजे. एक चांगली वाटचाल व्हावी, एक चांगला विचार, एक चांगला संकल्प मी तुमच्या समोर मांडत असतो. मित्रांनो, आपण देश बदलायची स्वप्न पाहतो की देश बदलायला पाहिजे, पण समाज घरातून सुरू होतो मित्रांनो. म्हणून आधी स्वतःपासून सुरुवात करा. त्यांना आपुलकीचे शब्द द्या. बदल्यात तुम्हाला प्रेमच मिळणार आहे, नाहीतर हे जग तुमचा सौदा करायला बसलेलं आहे. आणि प्रेम घरात मिळालं त्यांना तर त्यांना कशाचीच गरज नसते मित्रांनो. फक्त सहानुभूती, प्रेम, आपुलकी, जे त्यांच्यावर फक्त प्रेम द्या, तुम्हाला बदल्यात प्रेमच मिळेल. मित्रांनो, माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे, खरोखर विकास होत आहे काय, असा माझा तुम्हाला प्रश्न आहे. की फक्त सुविधांनी श्रीमंत होत आहेत. घर मोठं करण्याआधी मन मोठं करा मित्रांनो. आज ठरवा, आपलं मन मोठं करा, आपल्या आईबाबांवर जीव लावा. कारण ज्याला आई आणि बाबा नसतात त्या मुलाला त्या गोष्टीची किंमत असते. जसं की मला आई बाबा नाहीत, मला त्या गोष्टीची जाणीव आहे. आई वडील वृद्धाश्रमात नका ठेवू मित्रांनो, किंवा त्यांना तिथे नका पाठवू. त्यांना आपल्या हृदयात असू द्या, आपल्या डोळ्यासमोर असू द्या. त्यांचं दुःख, हसणं, बोलणं या गोष्टी अनुभवा, त्यांचा स्पर्श अनुभवा. तो खरं महत्वाचा आहे, ती खरं काढायची गरज आहे. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट्स करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब, तुमचं एक कमेंट्स माझ्यासाठी प्रेरणा ठरते, आणि मी तुमच्यासाठी जे अवतीभोवती घडते ते घेऊन येत असतो. आजच्यासाठी एवढंच. तोपर्यंत काळजी घ्या, सतरा आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.